सर्व मुलांनी आपापली व्यवस्थित जागा घ्यायची आहे. आजही तितकाच चमकतो. जाऊ द्या भक्तीचा सुगंध सर्वत्र दरवळू आणि घुमू द्या आपल्या तोंडून ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानोबाच्या वाणीतून उमटते गीता ज्ञान अमृतानुभव. सोहळा हा सर्वांना माहीतच असेल. आजचा मागे जे ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा झाला तर तो 730वा ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा होता. सर्वांना माहीतच असेल ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी अलंकापुरी पुण्यभूमीमध्ये म्हणजेच आळंदीमध्ये समाधी घेतली. अखंड वारी, अभंग आणि भक्तीचा आढळल्यास ज्ञानेश्वरांच्या शिकवणीतून उजळला जीवनाचा प्रत्येक श्वास. ज्ञानेश्वरांच्या शिकवणीतून उजळला जीवनाचा प्रत्येक श्वास. त्यामध्ये संत सोपानदेव म्हणतात, माझी मुळं पिटिका सोपान सद्गुरु, तेथे माया कपटेरी याला. त्याचे कृपे करून मी पण टकलो, देहवाह गेलो विसनिया. सांग द्यावा अंगीकार मुक्ताईने केला, सोपाना मुळला मजबरी. पताका घेऊन
भेटीसाठी. इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी. स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात. कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात, तुझे दूत म्हणून. त्यांचा अट्टहास पूर्ण झाला. फेसबुक दिंडी माझ्या गावारी माझी पंढरी. पुंडलिका हरदेव श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की, संत निवृत्तीनाथ महाराज की, संत सोपानदेव महाराज की, संत मुक्ताबाई की, संत विसोबा खेचर की, संत कान्हो पात्रा की. या ठिकाणी सर्व आपल्या विद्यालयातील सुंदर असे संत आपल्या ठिकाणी समोर उभे आहेत. त्यांचं खूप खूप कौतुक. छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी साक्षामध्ये अलंकापुरी म्हणजेच आळंदी किंवा पंढरपूर याची देही याचे डोळा आपल्याला सुंदर असं दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे. आजचं निमित्त म्हणजे आजच्या दिवशी भागवत एकादशी आहे.